पुणे वायऱ्याला सुद्धा एवढी वाईट येऊन वेळ एवढी आज माझ्यावर आली बघा. काय ही लेकरू मला काय सुचू दे नाही. हा सकाळीच म्हणलं बरं का ह्यांना कामावरनं ठेवून घेतलं. चला म्हणलं दवाखान्यात नेऊ आणलं. पण सकाळी जरा बदलून औषधं दिली ती पावडर ती दिली त्या मिक्स करून त्या सलाईनच्या म्हणजे ती सलाईन तसली नसते का त्याच्यामध्ये ही करून पट्या केल्या त्या गरम पाणी गार पाणी मीठ आणि ही अजून गरम झारपूर घे. कस करायचं काय सुस्त आहे का काय का कुठल्या कामात मन हाय धड. काय झालं आता जायचं का आपल्याला. रडू नको जायचं आपल्याला. हे बघा हे असं आहे तिनं रडायचं ना आपण बसायचं. सुस्त आहे का काय. चला 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 दवाखान्यात चला चला. ए ताई गाडीवर बस. चल गाडीवर काय एक तर पण होती आहे का महाग बघा गे. इथपर्यंत याय सुद्धा किती अडचणी. तळ्यापर्यंत आलो नाही तोपर्यंत गाडी बंद पडली. काय करायचं काय नाही. किती टाइम बदलू. एक तर आबाळ भरलेलं गच. घरी परत महागाई यायची अजून आतुरता. पोरगी भिजवणी म्हणून ती वेगळंच टेन्शन. तरी पण काय केलं ह्यानी फोन केला मित्राला आणि गाडी दुसरीची घेऊन आलोय बघा. नाहीतर तुम्ही माणसाला खोटंच म्हणते तर तुम्हाला दाखवते. अजून एवढं जरी आटतंय आमच्या मागचं म्हणजे एकदा आजारी पडल्यावर ठीक आहे की सारखं आजारी पडायचं म्हणजे धडकोनच उबदारी नाही बघा. सगळी गाडी घेऊन आली. कशाची साथ नाही म्हणल्याने झालं. ह्यानी मेडिकलमध्ये औषध घेतात. ह्यानी म्हणलं आजच घरी आहे. बरं झालं तरी पण मी गेलो नाही. नाहीतर किती झालं असतं. दोघं घेते ती बघा औषधं. काही ते औषधं घेते ती नको वाटतं. एवढं आपलेच महाग का भोगायचं काय माहित. आपण कुणाचं वाईट पण करत नाही तरी आपल्या महाग ही विचार केला तर एवढा अवघड आहे. आणि त्यात ती जाणते माणसं घडायला पाहिजे तो ती क्षण म्हणजे सण तर करते ना. हे असं बारक्या लेकरांनी काय करायचं. तिला बघितलं की आम्हाला काम सुचत नाही. ह्यानी तर म्हणलं माझ्या अगोदर ह्यानीच लागलं वरडायला. चल म्हणलं काय का करून पुरीला दवाखान्यात न्यावं लागते. सकाळी आणलं तर व्यवस्थित म्हणजे डॉक्टर काय म्हणलं थोडं तिला कशा त्रास होता म्हणून पहिलं औषधं ती दिलती. आता ते चेंज म्हणून थोडं सर्दीचं तापाचं त्यांनी दिलतं. आणि आता काय नाही बघायला सांगितले नाही तर सरळ रक्तलघवी तिची चेक करायला सांगितले बघा. रक्तलघवी चेक करा थांबू नका म्हणलं 1-2 दिवस बघा. नाहीतर काय करावं लागेल तिची रक्तलघवी चेक करून तिला पुढंच काय आपल्या ट्रीटमेंट देता येईल ती बघावं लागेल. की असं करू नका तुम्ही थांबू नका. कारण तिला 3-4 वेळा तुम्ही दवाखान्यात आणले मला पण ती योग्य वाटत नाही. मग बघायचं नाही तर बाबा सरळ तिला जे रक्तलघवी चेक करायची. नको वाटतं बारकी लेकरं आहे ती आणि त्यात तिला कधी सर्दी तापाशिवाय कुठलं दुखणं आलं नाही. हे आज पहिल्यांदाच आम्हाला हे असं जाणवतंय. सर्दी ताप तर कोणाला पण येतो नॉर्मल असतो. मग आता तिला आला तर आता मी तर काय करणार आहे सांगा बरं. मग म्हणलं कवर होईल लगेच. आता वातावरणाला दोष द्यावं का काय होतंय म्हणून पण कळना आणि कोण करतंय म्हणून पण कळना. काहीच कळना. आता एवढं 2 दिवस कोर्स करायचा नाही कवर झालं तर सरळ आपलं ट्रीटमेंट ठेवायचं. आणि तिला रक्तलघवी चेक करायला डॉक्टर म्हणले तर मी लिहून देतो तुम्ही करा व्यवस्थित. मग ते रक्तलघवी चेक केले आपल्याला त्याचं पुढं कळलं ना तिला काय होतंय काय नाही. आणि एकतर तापात भ्या असतं. लहान मुलांना कसं झालंय तापामध्ये कुठं फिट येणं मग लय असतंय. त्याच्यात पिशी एकदा कमी झाल्या एवढा त्रास होतो म्हणता. कारण मी एक वेळेस अनुभवले आमच्या भावाच्या पिशी कमी झालत्या. त्याला पण असा ताप आणि त्या तापात त्या पिशी कमी झालत्या एवढा म्हणता. त्याला 4 दिवस कंटिन्यू सलाईन ती लावत होती. हो ग बाई एवढा अजून ताप निवल्यालाच नाही बघा. तरी डॉक्टरने सांगितले गेले तिला औषधं पाजा म्हणून. बस इथं बघा चेहरा तर पूर्ण सुकलाय सांगा कसं. आणि हो अजून ही वाढतं हेच काय नाही एवढा त्रास. पण तिला त्या तापाचा एवढा त्रास व्हायला लागलाय ना काय सांगूच नका. तर आम्ही चाललोय आता घरी. घेतले ट्रीटमेंट सगळं. जाऊया आता घरी बाबू.
तिकडे बघ की माझ्याकडं बाहेर गाड्यांना ती बघती. सकाळी पण नेली व थोडं कुठं खाल्ली आणि केलं की झोपली आणि जसं औषध पाजल तशी झोपतीये. मग ती झोपणं तर योग्य वाटते का? मग कुठं रिएक्शन आलं काय भीती वाटते. त्यासाठी आणलं बघा दवाखान्यात. आता चाललोय घरी कारण सगळी ट्रीटमेंट ती झाली. आता बघायचं 2 दिवस नाही तर डायरेक्ट रक्त लगवी चेक करून बघायचं काय नाही जात.